नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या या पवित्र आणि भावनिक व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। 20 मार्च 2026 दिवशी आहे स्वामी प्रकट दिन। या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाबद्दल हा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील एक सुवर्ण संधी आहे, कारण हा दिवस म्हणजे आपल्या आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ यांच्या पृथ्वीवर प्रकट झाल्याचा हा दिवस आहे। तर मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक दिवस येतात आणि आपल्या आयुष्यामध्ये भरपूर दिवस येतात आणि जातात, पण काही दिवस असे असतात जे आपल्या जीवनाला काही दिशा दाखवतात। 20 मार्च 2026 हा दिवस फक्त हा दिनांक नाही, तो आहे आपला कृपेचा दिवस, गुरु कृपेचा दिवस। तो दिवस म्हणजे अनुभवायचा दिवस। तो आहे आपल्या पाठीमागे ब्रह्मांड नायकाचा दिवस। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनांचा दिवस। स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण कोणत्या सेवा कराव्यात? स्वामींना भव्य आपल्याकडून काही नको, फक्त आपल्याकडून हवी असते भक्ती। तर त्यांना काय हवे आहे? तर आपल्या आयुष्यामधील आपले प्रेम, आपली श्रद्धा, आपली निष्ठा। स्वामी चरित्र सारामृत दत्त पारायण। स्वामी प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र पारायण यांचे पारायण करणे ही अत्यंत प्रभावशाली ही सेवा मानली जाते। तर मित्रांनो, हे पारायण कसे करावे हे आज आपण बघणार आहोत। पारायण करायचे असेल तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवघर स्वच्छ ठेवावे, स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर धूप दीप लावावा। प्रथम आपण गणपतीची प्रार्थना करावी, दत्त मंत्र स्वामी मंत्र म्हणावा आणि मन एकाग्र करून वाचन सुरू करावे। शक्य असल्यास 1 ते 21 अध्याय आपण संपूर्ण ग्रंथ वाचावा। पारायणाचे काय नियम आहेत ते आता आपण बघावं। पारायण करताना, वाचन करताना आपला मोबाईल सायलेंट वरती असावा। मध्येच आपण उठू नये। खूप म्हणजे गरज असेल तर आपण उठू शकता, कारण भरपूर जणांना लहान बाळ असतो किंवा घरात कोणी दरवाजावरती बेल वाजवतो, तेव्हा काही ऑप्शन नसतो, तेव्हा उठू शकता। मनात शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आपण वाचावे। राग, वाद, नकारात्मक विचार टाळावेत। तर मित्रांनो, पारायण म्हणजे फक्त हे वाचन नाही, ती म्हणजे आपला स्वामी महाराजांशी आपला एक संवाद आहे। स्वामी चरित्र सारामृत सेवा केल्याने आपल्या आयुष्यात भरपूर बदल होतात। जेव्हा आपण नियमित पारायण करतो तेव्हा आपले मन शांत होते, आपल्या घरातील कलह कमी होतो, घरात सकारात्मक एनर्जी वाहते, अडचणीवर मार्ग दिसू लागतात। मुलं चिडचिड करत असेल तर मुलांचं चिडचिड करणं थांबतो, आपल्या परिस्थितीमध्ये आर्थिक सुधारणा होते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते। तर मित्रांनो, स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ताबडतोब चमत्कार दाखवत नाहीत, पण ते आधी आपले मन मजबूत करतात। कोणी म्हणतात की पारायण करताना कोणाला खूप त्रास होतो, पण ते आपली निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर करतात, नंतर आपल्याला ती सहनशक्ती देतात आणि योग्य वेळ आली की स्वतःच आपले मार्ग सुद्धा खुले करतात। आणि जेव्हा आपण हे पारायण करत असतो मित्रांनो, तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अशा नकारात्मक गोष्टी घडत असतात, खूप काही घडत असतो, आपलं मन लागत नाही, झोप येते, आळस येतो, असं वाटतं करताना म्हणजे स्वामींची इच्छा असते की हे पारायण आपल्याकडून करून घ्यावं। जेव्हा आपण सुरुवात करतो ना, म्हणजे आपल्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात, घरात भांडणे होतात, मुलांशी भांडणं होतात, आपल्या पतीशी जमत नाही किंवा आपल्यामध्ये खूप आळस भरतो, निगेटिव्हिटी निर्माण होते, खूप काही त्रास होतो। आणि भरपूर जणांना तर असं पारायण करायला बसलं की त्यांना पिरियड येतात, पिरियड होऊन गेले तरी सुद्धा त्यांचे पिरियड येतात। म्हणजे कारण का? तर त्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते आणि ते जेव्हा होते तेव्हा स्वामी महाराज आपल्या जीवनामधील सगळ्या गोष्टी स्वामी महाराज खुले करत असतात। कारण काय होतं की जेव्हा आपण गुरूंचे पाय धरतो, गुरूंच्या चरणाशी आपण जातो, तेव्हा महाराज आपल्या घरावरची, आपल्या परिवारावरची आणि आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती महाराज दूर करतात। तर मित्रांनो, स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे? जर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल स्वामी प्रकट दिनानिमित्त, पहिल्या दिवशी तुम्ही 3 अध्याय वाचायचे। 3 दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून
ते 7 दिवसापर्यंत रोज 3-3 अध्याय तुम्ही करू शकता, किंवा 3 दिवसामध्ये जर करायचं असेल तर तुम्ही 7-7 अध्याय वाचू शकता. पहिल्या दिवशी 7, दुसऱ्या दिवशी पुन्हा 7 ते 14, 14 ते 21 असं 3 दिवस तुम्ही करू शकता. आणि जर कोणाला 21 दिवसाचं पारायण करायचं असेल किंवा 11 दिवसाचं जर करायचं असेल प्रकट दिनानिमित्त, तर तुम्ही रोज 1 ते 21 अध्याय वाचायला पाहिजे. तर तेव्हा तुमचा हा एक पाठ होतो. आणि हा एक पाठ आपण जेव्हा करतो तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये असंख्य अनुभव स्वामी महाराज देत असतात, भरपूर अनुभव येतात. आणि जेव्हा आपण दिंडोरी पंडित स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागत नाही. माझं तर म्हणणं आहे त्याला कमीत कमी नवीन जो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला 1 ते सव्वा तास हा लागत असेल. आणि जो नवीन आणि जो पारायण नेहमी करत असतो तर त्या व्यक्तीसाठी मी तर म्हणते पाऊण तासामध्ये होत असतो. माझं तर पाऊण तासा म्हणजे 1 तासाच्या आतमध्येच हा ग्रंथ वाचन होतो. कारण तो वाचायला एवढा सोपा आहे की त्याचं शब्द सांगणं अशक्यच आहे. म्हणजे ते आपण वाचून ते पूर्ण शब्द आपल्या डोक्यामध्ये, माइंडमध्ये पूर्णपणे बसलेले आहेत. तर ते आपण जेव्हा वाचन करतो ना आपल्याला काही वेळ लागत नाही. आणि जेव्हा वाचन करतो ना ते शब्द खूप सोपे आहेत. आणि स्वामी महाराजांचे जे शब्द आपण जेव्हा मन लावून पारायण करतो ना तर त्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणून कुठलीही सेवा करताना, महाराजांची सेवा करताना आपण मन लावून विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा. स्वामी तुमची सेवा कधीही खाली जाऊ देत नाही. तर मित्रांनो आपण स्वामी चरित्र सारामृत करताना आपण जेवणामध्ये सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, पण कोणाच्या घरचं तुम्ही खाऊ नका. मनात शंका न ठेवता श्रद्धेने वाचावे. आपल्या आयुष्यामध्ये स्वामी महाराजांची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण पूर्णपणे मनापासून स्वामी चरित्र सारामृत वाचायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात तर स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये आपण जिथं नव्हतो ना तिथं आपल्याला नेऊन पोहोचवतात. कदाचित आपण आयुष्यामध्ये कुठली गोष्ट पण कधी केली नसेल, ज्या गोष्टीचा आपण कधी विचारसुद्धा केला नसेल त्या गोष्टीपर्यंत महाराज आपल्याला नेऊन पोहोचवतात. कोणाचं लग्न जुळत नसेल तर लग्न जुळतो, कोणाला नोकरी हवी असेल तर नोकरीवर मिळते, आणि आपल्या कोणाला स्वतःचं घर होत नसेल तर स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्याने, 108 पारायण केल्याने अनेक लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. त्यांना त्यांचे स्वतःचे घर सुद्धा झालेले आहे. स्वामी महाराज आपल्याकडून ती मेहनत करून घेतात. आपल्याला वाटतो की आपल्याकडून म्हणजे आपलं काहीच होत नाही, आपल्याला त्रास होत आहे. पण जेव्हा आपण स्वामी मार्गामध्ये घुसतो, जेव्हा आपण स्वामींच्या चरणाशी जातो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ना भरपूर म्हणजे आपण पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे आपल्या मनाला जी शांती भेटत नाही तर ते महाराजांच्या चरणी आपल्याला शांती मिळते. तर विचार करा मित्रांनो, जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपण कष्ट न करताच आपल्याला जर काम म्हणजे आपल्या त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळाली असती तर आपलं काय झालं असतं. पण आपल्या योजनेपेक्षा स्वामींची योजना खूप मोठी असते. आपण स्वामींना एक दार मागतो पण स्वामी आपल्याला संपूर्ण घर देण्याची तयारी करतात. ज्यांना काहीच नसतं, जे असे भरपूर लोक असतात की त्यांचं स्वतःचं घर नाहीये पण त्या लोकांना भरपूर काही बंगले ना बंगले आजपर्यंत झालेले आहेत. कोणी नोकरीसाठी प्रार्थना करतात तर स्वामी त्यांच्यासाठी मोठी संधी देतात. थोडा वेळ लागतो, स्वामींची सेवा कधीही खाली जात नाही. ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघतात. तर स्वामी लोकांना अनुभव असे देतात की ते कधी विचार पण त्या व्यक्तीने कधी केला नसेल, असे अनेक लोकांना अनुभव देत असतात. तर मित्रांनो, अचानक अडलेले काम असेल तर ते कसे मार्गी लागेल. तर अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते, स्वप्नामध्ये दर्शन होते, मनामध्ये स्पष्ट आपला संदेश मिळतो, संकटाच्या वेळी अचानक मदत मिळते. हे सर्व अनुभव म्हणजे आपल्या स्वामींचा अनुभव. स्वामींची कृपा, गुरूंची कृपा आपल्या घरावरती आहे, ब्रह्मांड नायकाची कृपा. जेव्हा तुम्ही स्वामीच्या सेवेमध्ये येता तेव्हा ते तुमचं या जन्मीचं पुण्य नाही तर जन्मोजन्मीचं पुण्य असेल, तेव्हा स्वामींची सेवा तुमच्या पदरामध्ये पडते, तेव्हा तुम्ही स्वामी भक्त होता. तर स्वामींची भक्ती करण्यासाठी सेवा करा. स्वामी प्रकट दिनाविषयी काय करावे तर 11 माळी जप करा. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 माळी रोज जप करा. गरीब लोकांना अन्नदान करा, मंदिरामध्ये फुलमाळ अर्पण करा, दिवसभर स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा, सायंकाळी आरती करा व प्रसाद वाटप करा. दर गुरुवारी तुम्ही आरतीला हजर राहा. जो व्यक्ती 108 केंद्रातील आरत्या करतो तो त्या व्यक्तीच्या जीवनातील सगळे संकट स्वामी महाराज स्वतःवरती घेतात, त्यांचा योगक्षेम चालवतात. फक्त आपण एक पाऊल स्वामींच्या पुढे श्रद्धेने आपण टाकलं तर उरलेला प्रवास आपल्या आयुष्यातील स्वामी त्यांचा हात धरून आपल्याला चालवतील.
आणि म्हणतात की लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नाही तर तो आहे स्वामींचा शब्द, स्वामींचं वचन. सर्वांना पुन्हा एकदा सांगते की स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत नक्की ही सेवा करून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव नक्की घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती कोमल लाईफस्टाईल या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.